रिजवान जो आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्रायक तयार असणार आहे. युद्धाला तर सुरुवात झालीये. रणशिंग इथे फुकलंय. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन येईल संदेश. लेट्स प्ले. सामन्यात सुरुवात. पहिला चेंडू असेल मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. सिंगल एका सिंगलच्या साह्याने संघाचा स्त्री गणेश इथे होईल. संघाचं खातं इथे मैदानामध्ये उघडलंय. संघाचा स्त्री गणेश इथे होतोय. एक धाव धाबलकावरती यावेळी पाहायच्या मैदानामध्ये अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न देखील मैदानात इथे होतोय. सिंगल पुण्याच्या मैदानामध्ये घेतली जाईल. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती 2 धाबा. गोलंदाज तयार. संदेश हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानात होतोय. क्षेत्ररक्षक देखील पाहायला गेले तर इथे चेंडूला फील्ड करेल. सिंगल तर घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली आणि तोपर्यंत मैदानात जर पाहिलं एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साह्याने 3 धाबा धाबलकावरती धाबाच्या नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज पुन्हा तयार. पुढे सरसा चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे पाहायचंय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड करतोय आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल. गोलंदाज तयार. हा चेंडू पाहायचा पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आपण पाहतो इथे होईल. एक सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाते. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचेल धाबलकावरती 5 धाबा. ज्या धाबलकावरती धाबा नोंदवल्या गेल्यात. संदेश षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन आलाय. यावेळी पाहायचे खोलवट टप्प्यातून असेल. मिडॉनमध्ये चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक इथे चेंडूला फील्ड करेल आणि तोपर्यंत मैदानामध्ये पहा घेतलेली एक सिंगल आहे. पहा आणि चेंडूने पाहिले गेलं तर जशी मात्र ही स्पर्धा आता पुढे जाईल तशी मात्र प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल. षटक क्रमांक संपलं जाईल. इथे पहिलं एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतं या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की प्रत्येक चेंडूवरती सिंगल आली. एकही फलंदाज बाद नाही. म्हणजे एकही प्रत्येक कुठल्याही चेंडूमध्ये पहा कुठलं वेगळं काय पाहायला मिळालं नाही. प्रत्येक चेंडूवरती सिंगल आहे. 6 धावा धाबलकावरती आहेत. गतवर्षीचा सीझन मात्र ज्या खेळाडूने गाजवलाय तो खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतो. जिरोने रिजवान शेख. गतवर्षी जिरोने अक्षरशः मात्र लोणावळा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मात्र धुमाकूळ करणारा खेळाडू होता तो रिजवान. आपण मैदानात पाहतोय. स्ट्राईकवरती उभा असेल. स्ट्राईकवर असणारा फलंदाज किरण. ही जोडी मैदानामध्ये आहे आणि आज पाहिजे खऱ्या अर्थानं गोलंदाज तयार. उज्जैन आपण पाहतोय ते मैदानामध्ये मारा करेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सनी. हो इथे पाहायचे खोलवट टप्प्याचा चेंडू असेल. अगदी स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला जाईल आणि इथे पाहायचे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पोहोचलाय. 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची धावसंख्या दोन्ही पोहोचते धाबलकावरती 8 धावा. 8 धावा धाबलकावरती धावा ज्या आहेत. षटक क्रमांक जर मैदानामध्ये पाहिले गेले तर षटक क्रमांक दुसरं षटक इथे सुरू असणार आहे. सनी मैदानात तयार असेल. ओ इथे पहा बॅटची काढा निश्चित मैदानामध्ये होती आणि पहा इथे फलंदाजांना जर आज खऱ्या अर्थानं आमचे डीजे ऑपरेटरना मनसोक्त आनंद घेण्याची संधी आहे. कारण आपण काल पाहिलं बाला बीट्स आपल्यासोबत जोडला गेला होता. त्यामुळं थोडंसं आमचे डीजे ऑपरेटरना शांत ठेवावं लागलं. परंतु आज तुम्हाला पूर्णपणे संधी असणार आहे. तुम्ही देखील प्रेक्षकांचं मनोरंजन आज करणार आहात आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण चांगले गीत चांगले ट्रान्स ऐकणार आहोत. इथे पाहिजे परफेक्ट मिळेल चेंडू होऊ शकला नाही. सिंगल तर मैदानामध्ये मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचेल धाबलकावरती धावाची असणार आहे. त्या 9 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. खऱ्या अर्थानं सनीची गोलंदाजी जीवन पाहायला गेलं तर एक चेंडू डॉट देखील त्याने टाकलाय. एक चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते सनी. तर स्ट्राईकवर असणार फलंदाज किरण. पुढे सरसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक देखील मैदानात पाहिजे ते चेंडूला फील्ड देखील मैदानामध्ये करतोय आणि तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या साह्याने संघाचं धावफलक आपण पाहिलं गेलं तर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 10 धावा ज्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. खोलवट टप्प्याचा चेंडू इथे पहा. एक जबरदस्त चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. एक भन्नाट वेग देखील या चेंडूमध्ये होता. गोलंदाजाचं कौतुक करेल मी सनीचं. एक सनी आहे पहा मैदानाच्या त्याच्या गोलंदाजीला इथे धार येते
आणि दुसरा सनी आमच्या सोबत जोडला गेलाय, ज्याच्या खऱ्या अर्थानं आपल्या लेखणीला आता धार आली आहे. पुढे चाचणी क्रू करण्याचा प्रयत्न आपण मैदानामध्ये पाहतो. एक सिंगल देखील मैदानात मिळेल. दुसऱ्या बाजूला जर मैदानात पाहिलं गेलं तर कुठल्या पद्धतीची दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते होणार नाही. एका धावेवरती समाधान असेल. षटक क्रमांक संपले गेले, ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा, ज्या धावफलकावरती धावा ज्या असणार आहेत. क्या बात आहे. आज मात्र आमचे डीजे ऑपरेटर कशा तुम्ही किती आज थांबून प्रयत्न केला ना, ते थांबणार नाही. 11 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू असा 2 षटकांचा किती खेळ देखील संपलाय. दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये पाहिलं गेलं तर काल देखील खऱ्या अर्थाने ज्यांनी एक चांगलं संपूर्ण पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिले, ज्यांनी संपूर्ण स्कोरिंगची भूमिका पाहिली, आमचे सनी गुप्ते आपल्या सोबत आज मात्र, आणि संपूर्ण स्पर्धा त्या आपल्यासोबत आज मात्र जॉईंट इथे होणार आहेत. खऱ्या अर्थाने प्रत्येकाची एक वेगवेगळी शैली असते. प्रत्येक जण जो ज्याच्या त्या क्षेत्रामध्ये तरबेज असतो. आयुष्यामध्ये देवाने प्रत्येकाला काही ना काही गुणधर्म दिलेला आहे, फक्त तो गुणधर्म स्वतःला ओळखता आला पाहिजे. त्याच्यासारखा या जगामध्ये दुसरा कोणीच नसतो. माणसाने स्वतःचं पुस्तक वाचलं पाहिजे. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज आकाश. ओहो, इथे पहा पुढे सारसा चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न, परंतु यशच्या हातामध्ये इथे चेंडू येऊ शकला नाही. मैदानात जर पाहिलं गेलं तर चेंडू इथे डॉट असणार आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे सनी सरांची पेन धरण्याची पद्धत देखील पहा, त्यांचा अक्षर देखील पहा, एक वळणदार अक्षर. हा चेंडू इथे पाहायचा, गुडलँड स्पॉटवरती चेंडू पण चेंडू पडेल, परंतु चेंडू बाहेर देखील इथे वळाला. पंच मात्र इथे नाखुश आहेत. गोलंदाजाला इथे दंडित करतायत. एक अवांतर देखील मैदानात मिळणार आहे आणि अवांतर धावेने या इनिंग मधली पहिली अवांतर धावे, 12 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. पुढे सरसा चेंडू खेळण्याचा प्रयत्न देखील इथे होतो. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू मात्र अडवला जाईल. सिंगल तर इथे घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न इथे मैदानात होणार नाही. 13 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. आपण चर्चा केली ती देवानींच्या प्रत्येकाला काही ना काही कला दिलेली आहे, काही ना काही मध्ये जगा वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये असतं, पण ते स्वतःमध्ये चेंडूने ते ओळखता आलं पाहिजे. हा चेंडू पाहायचा, ते भरकटलेला चेंडू असेल, व्हाईट बॉल आहे. 13 नंतर आपण पाहतोय ते व्हाईट बॉल आहे. अवंतर धाव 14 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हो, इथे पहा जबरदस्त खेळ. फलंदाज किरण बाद. धक्का क्रमांक पहिला डीजे. पहिला फलंदाज मैदानात इथे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो राकेश. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिला फलंदाज मैदानात बाद झालाय. 5-5 षटकांचे सामने या दरम्यान पहा क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. लागोपाठचे 2 फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये बाद होतात. आकाशचं मात्र पहा आणि चिरवणीत एक चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतीये आणि ऋषिकेश नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. विकेट हॅट्रिक चौंबरड्यावरती असेल आकाश. पायच्या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरेल का आकाश? ओहो, इथे पाहायचं मैदानामध्ये बॅटची कडे पाहायला मिळाली. धावबाची संधी असेल, परंतु इथे पहा तू मेमे मध्ये मैदानाचं पाहिलं तर होकार नकार होकार नकार याच्यामध्ये मग पाहिलं की दोन्ही खेळाडू इथे गुरफटले गेले, परंतु पहा विकेट इथे सेफ असेल. कुठल्याही पद्धतीचा इथे धोका मैदानात निर्माण होणार नाही. चेंडू पाहिला गेलं तिथे डॉट असणार आहे. 14 धावा धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज तयार. यावेळी पाहायचे पंचाने देखील इथे नो बॉल देखील इथे कळवलाय. अगदी खऱ्या हप्पीच्या देखील मात्र जशी जी क्रिकेटच्या स्पर्धा असतात, प्रत्येक क्रिकेटच्या प्रत्येक विभागामध्ये खऱ्या अर्थानं वेगवेगळे नियम देखील तुम्ही पाहिले असतील. आणि क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थानं कुठलाही खेळ असू द्या, क्रिकेटचा खऱ्या अर्थानं खेळ नियमांची चौकट आखून देणाऱ्या सकारात्मक खेळाला क्रिकेट म्हटलं जातं आणि तोच क्रिकेटचा खेळ आपण मैदानात पाहतोय.
ओ यावेळी पाहायचंय बॅटची कडा असेल आणि इथे काय मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर नो बॉल देखील पंचाने इथे कळवलाय. नो बॉल इथे कळवलाय का तर निश्चित जर पाहिलं तर मला वाटतं ओव्हर स्टेप ना सर, पंच ओव्हर स्टेप ना, ओव्हर स्टेप ना. ओके डिझेल. पहा इथे मैदानामध्ये फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. फलंदाज कोण बाद झालाय तर रिजवान आपण पाहतोय मैदानामध्ये बाद होतोय. नो बॉल देखील आपण पाहतोय मैदानामध्ये पंचाने कळवलाय. का आता आपण पाहतोय ओव्हर स्टेपचा नो बॉल. मला वाटतं या स्पर्धेतील पहिला ओव्हर स्टेपचा नो बॉल असेल. मला वाटतं एक हिंदी डायलॉग मला आठवला. जाऊया चेंडू नंतर मी नक्कीच तुम्हाला सांगेल. इथे पाहायचंय बॅकफुटला चेंडू करण्याचा प्रयत्न, बॅकफुट चेंडू इथे मैदानात येऊ शकला नाही आणि मैदानात पाहायचंय षटक क्रमांक संपला जाईल. इथे तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्या त्या 17 धावा. 3 फलंदाज आतापर्यंत मैदानात बाद आहेत. 17 धावा धाबलगावरती आहेत. 3 फलंदाज मैदानात बाद असतील. आता मैदानात पाहायचे खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर आता 3 षटकांचा खेळ संपला. 14 षटकाला देखील इथे मैदानामध्ये सुरुवात होईल. 5-5 षटकांच्या लढती आपण मैदानात पाहणार आहोत आणि या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी त्यागराजजी पांढरे यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर AK जोशी साहेब यांचंही आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांना कृपया विनंती आहे की स्टेजवर यायचे. जाऊया मॅच दिशेने पुन्हा एकदा. खऱ्या अर्थानं पाहिलं तर गतवर्षी मी काकांचं खऱ्या अर्थानं खेळावरचं प्रेम पाहिलंय. अगदी 5 दिवस जोपर्यंत सामने संपत नाही काकाने मात्र व्यासपीठ सोडलं नाही. म्हणजे प्रत्येक सामन्याचा त्यांनी आणि त्या प्रत्येक सामन्याचे साक्षीदार काका आहेत. असे आदरणीय एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व AK जोशी काकांचं देखील शुभ आगमन होतंय आणि त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो आणि काकांना देखील विनंती करतो काका आपण देखील व्यासपीठावरती या. जाऊया मॅच दिशेने पुन्हा एकदा. आपण पाहतो मैदानाच्या मध्ये एक सिंगल देखील घेतली गेली. एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाचं स्कोर कार्ड. 18 धावा धाबलगावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार संदेश इथे गोलंदाजी मार्कवरती कामगिरी करतोय. स्ट्रायकर फलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडू इथे होता, पुल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅट वरती मात्र इथे चेंडू मिडल होऊ शकला नाही. संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे. क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय क्रिकेट आहे. ओ इथे पाहायचे स्वतःच्या फलंदाज चेंडू इथे अडवला जाईल. पहा धावबाची संधी हलकीशी अपील देखील मैदानामध्ये होतीये परंतु अपील पंचाने मात्र पहा इथे फिटाळून लावली आहे. कुठल्याही पद्धतीचा इथे धोका मैदानामध्ये होणार नाही. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं धाबलगावरती 18 धावा. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहा 2-2 कॅमेऱ्याच्या साह्याने ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. म्हणजे एक मानाची क्रिकेटची स्पर्धा नेमली या लोणावळा परिसरातील. या दरम्यान पाहिजे मोठा फटका खेळला. डीपॅक्सच्या कव्हर मध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक इथे पहा प्रयत्नाची पराकाष्ठा संपली. चेंडू सीमारेषा पार. हा चौकार. हॉटेल विष्णुजी की रसोई प्रोप्रायटर मनोज भाऊ लहुळकर यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. चौकार इथे खेळला जाईल. पुढे सरसा मर्दा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानात होईल. लोंगाचा क्षेत्ररक्षक इथे चेंडूला फील्ड देखील करतोय. सिंगल तर मैदानामध्ये घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, धावाची संधी आणि इथे काय पहा मैदानाच्या आतमध्ये इतके सारे प्रेक्षक आहेत. लोणावळ्यामध्ये पोलिसांची कमतरता देखील नाही परंतु पहा एवढ्या समोर केली गेली चोरी. परंतु ही चोरी कुठल्या पैशाची नाही, ही चोरी कुठल्या दागिन्याची नाही, ही चोरी आहे इथल्या धावेची. कारण धावांसाठी धावा धावे. पुढे चाचणी खेळून काढण्याचा प्रयत्न, नो बॉल देखील इथे कळवला जाईल आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये देखील पोहोचलाय. आताच्या 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावांच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या इथे पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती 26 धावा, 26 रन, लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज तयार. पुढे सरसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न आणि इथे पाहायचंय फलंदाज मैदानामध्ये बाद होतोय. DJ Web of in the mix.
स्कोर कार्ड वरती 26 धावा धावलकावरती आहे. 4 षटकांचा खेळ देखील आपण पाहतोय मैदानामध्ये संपलाय. दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जे आपण पाहतोय MRI कंपनीची चेंडू जी आपण वापरतोय एक चांगल्या क्वालिटीची चेंडू देखील आपण निश्चितपणे या स्पर्धेमध्ये वापरतोय. तर पाहायचं तर शेवटचं षटक इथे मैदानात असणार आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येईल. आज आयोजक कमिटीच्या वतीने स्ट्रिक वॉर्निंग असणार आहे. जर एखाद्या संघाचा जर अतिरिक्त खेळाडू नसेल समालोचन कक्षामध्ये तर त्या संघावरती आपण 3 धावेची पॅनल्टी देखील देणार आहोत. इथे पायच्या पुढे सासाशेने खेळला जाईल. चेंडूने उंची देखील घेतली आहे. क्षेत्ररक्षक इथे आणि काय असेल चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आहे. बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी हो चमके नक्कीच आपण पाहतोय इथे मैदानामध्ये जर पाहिलं गेलं संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचेल धाबलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 30 धावा. 5वं षटक मैदान सुरू आहे. शेवट षटक मैदानामध्ये सुरू असणार आहे. स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय ते चौकार की लगावतोय ऋषिकेश. एक चांगली बॅटिंग आपल्याला मैदानात पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिशा फटका असेल. चेंडू हवेत खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक इथे चेंडूच्या खाली झेल इथे होतोय. विकेट इज गॉन. फलंदाज बाद. पहा इथे मैदानाच्या जर आपण पाहिले गेले तर 5वं षटक मैदानात सुरू आहे आणि 5 फलंदाज देखील आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज आता मैदानात दाखल होईल. मनोज आणि कुणाल ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. वेळ देखील इथे वाचणं खूप महत्वाचं असणार आहे. प्रत्येक संघाला 5 षटकांमध्ये तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ आहे. त्यामुळे 20 मिनिटांमध्ये तुम्ही 5 षटक संपवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुढे सारसा चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न मैदानात होतोय आणि इथे पाहायचे फलंदाज बाद. एक चांगलं यशरक्षण आपण मैदानात यष्ट्यांच्या मागे पाहतोय. धीरज जाधव पहा निश्चितपणे एक चांगलं यशरक्षण आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं एक चतुराईचं यशरक्षण आणि फलंदाजावरती खऱ्या अर्थानं जर दडपून वाढवायचं असेल तर तुमचं यशरक्षण चांगलं असणं गरजेचं आहे आणि तेच धीरज जाधवच्या माध्यमातून आपण निश्चितपणे पाहतोय. शेवटच्या मैदानामध्ये सुरू असणार आहे. विकेटच्या उंबरठ्यावरती असतील इथे अभिजित. हा चिठ्ठी ते मैदानात पाहायचे चेंडूची फेकी ते होईल. नो बॉल देखील मैदानामध्ये पंचाने कळवलाय. का निश्चितपणे नो बॉल का दिला गेलाय तर निश्चितपणे पाहायचे ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे. लाईन टच इथे मैदानामध्ये असणार आहे. नो बॉल देखील पंचाने ते कळवला जाईल. अवांतर धाव मैदानात मिळणार. अवांतर धाव्याने 31 धावा धावलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. तुम्ही दिलवाले चित्रपट पाहिला असेल. हमें तो अपनों ने लुटा गेरो में कहा दम था फिर भी वहा गिरा जहा चुना कम था. जिथे खऱ्या पाय इथे पाय मैदानामध्ये पडला. ओव्हरशेपचा नो बॉल देखील इथे पंचाने मात्र कळवलाय. स्कोर कार्डचा विचार केला 31 धावा धावलकावरती धावा जे असणार आहे. थोडीशी चर्चा देखील मैदानामध्ये सुरू आहे. थँक्यू टू विनंती असणार आहे. आपण रिव्ह सिस्टीम फक्त रनआउट साठी रनआउट आणि मधल्या लाईनचा नो बॉल चेक करण्यासाठी आपण रिव्ह ठेवलेला आहे. आताचा फ्रीट
31 धावा धावलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो पर्यंत तयार अभिजित. सन्माननीय श्री प्रकाशजी पाठारे यांचे लोणावळा प्रीमियम लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचे. हलक्यातून आपण पाहतो अगदी चेंडू खेळून काढला जातोय. सह्याद्री चिक्कीचे मालक सन्माननीय श्री प्रकाशजी पाठारे यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर जाऊयापर्यंत मॅच दिशेने पहा. इथे 32 धावा धावलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. पहा शेवट सेटिंग मात्र सुरू असणार आहे. खऱ्या अर्थानं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना देखील वय वर्ष लाभले 32 आणि स्कोर कार्ड वरती देखील 32 धावा आहेत. नो बॉल असेल पुढे सरचा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहिजे चेंडूच्या खाली ते पोहोचलाय. नो बॉल. थोडस महागड षटक निश्चितपणे मी म्हणेल. अभिजित आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती ते आला. 34 धावा धावलकावरती ज्या आहेत. फ्री हिटचा चेंडू गोलंदाज तयार. ओ पुन्हा पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केली ते होईल. झेल तरी ते झाला. सिंगल तर मैदानामध्ये घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. प्रकाशजी पांढरे साहेबांसाठी शुभागमन देखील होतंय. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असे स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे आदरणीय त्यागराजी पांढरे. दुसऱ्या बाजूला मेघराजी पांढरे देखील असणार आहे. त्याचा संपूर्ण मित्रपरिवार खूप सारा सहकार्य करताना या स्पर्धेवरती केलं जातं अनेक मान्यवरांच्या माध्यमातून. इथे पाहिजे अगदी हलक्या दंशेडी खेळून काढण्याचा प्रयत्न मात्र होईल. क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड देखील करेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पहिला डाव पहिली इनिंग इथे मैदानात संपली जाईल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा ज्या असत आहेत आता 37 धावा 38 धाव्यांचं टार्गेट ज्या मैदानामध्ये असेल. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे लोणावळा शहराचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री अरविंदजी फाटक यांचंही लोणावळा प्रीमियम लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचे. स्टेजच्या डाव्या बाजूला जे काही मात्र प्रेक्षक बसलेले आहेत विनंती करतो त्या खुर्च्या फक्त खेळाडूंसाठी आहेत. विनंती करतो तिथे बसलेल्या प्रेक्षकांना तिथली जागा तिथे मोकळी करा. खेळाडूंसाठी ती जागा मोकळी करा विनंती असणार आहे. चला विनंतीचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे काय आसन व्यवस्था केलेली आहे ती खेळाडूंसाठी आहे. कृपया त्या खुर्चींवर बसलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती की त्यांनी खुर्च्या खाली करायच्या आहेत. चला बॅट्समन चला. चालू असणारा सामना पुन्हा मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल. चालू असणारा सामना तिकोना वर्सेस कोराई या दोन संघांमध्ये असणारा सामना. कोराई संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना बनवले 37 धावा 38 धावेचं टार्गेट आहे आणि तिकोना संघासमोर आता पाहायचे 38 धावेचं आव्हान असताना तिकोना संघ या धावा कशा पद्धतीने मैदानामध्ये पूर्ण करेल. यानंतरचा होणारा सामना जो मैदानामध्ये असणार आहे यानंतरचा होणारा सामना मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. जे दोन संघ मैदान लढताना पाहायला मिळतील. राजगड किंग्स यांच्या विरोधात तोरणा रायडर्स. बॅट्समन चला विनंती असेल फलंदाज चला. तिकोना मास्टर्स टीम सलामीचे फलंदाज पाठवायचे. आणि यानंतरचा होणारा सामना राजगड किंग्स यांच्या विरोधात तोरणा रायडर्स. दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन टॉस साठी चला आपण याने टॉस करतो यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा आणि या सामन्याचा टॉस करतील आदरणीय AK जोशी काकांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत.
त्यांच्या समेत त्यागराजी पांढरे, मेघराजी पांढरे आणि नितीनदादा ठुले, मी या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी पुढे या. अशोक भाऊ ढाकोळ यांना देखील विनंती करतो आपण देखील टॉस करण्यासाठी यायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. जाव्या मॅच दिशेने आपण पाहतो मैदानात सामना देखील इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो मैदानात षटक क्रमांक पहिले मैदानावरती घेऊन येतो कुणाल आणि सलामीचे फलंदाज गाडी बाहेर घ्या, गाडी बाहेर घ्या, आयोजक गाडी बाहेर घ्या. संदेश आणि त्याच्यासोबत संदेश आणि ओमकार. सामन्याची सुरुवात 38 धावेचे टार्गेट. गोलंदाज तयार कुणाल. पहिल्या चेंडू पाहायचे बॅकफुटला जो चेंडू आधी खेळून काढण्याचा प्रयत्न मात्र होईल. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू इथे अडवला देखील जातोय आणि तोपर्यंत मैदानात घेतली एक सिंगल. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय. संघाचा श्री गणेश देखील इथे मैदानात होईल. एका धावेने संघाचं खाते ते मैदानात उघडले. ओमकार शाखा तयार असणार आहे. शॉर्ट पिच चेंडू असेल, स्क्वेअर रेग मध्ये चेंडू खेळलाय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पोहोचेल आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल. राजगड किंग्स संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. व्हाईट बॉल खोलवर टप्प्यात असेल, अगदी जमीन समुद्र फटका इथे खेळला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एका धावेवरती समाधान असणारा एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 4 धावा. पुण्याच्या बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होईल. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू इथे अडवला जातोय आणि तोपर्यंत सिंगल देखील मैदानामध्ये मिळेल. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 5 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार कुणाल. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे चेंडूच्या खाली झेल होईल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. थँक्यू. पहिला फलंदाज आपण पाहतो ते मैदानामध्ये बाद होईल. पहिला फलंदाज मैदानामध्ये बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज देखील आता मैदानात दाखल होतोय. धीरज एक नावाजलेला असणारा खेळाडू आपण चेंडू पाहतोय. हॅपी सर्कल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूने बरेच दिवस हुकूमत गाजवली आहे. हा चेंडू ते पाहायचे पहा. लाईन टच ओव्हर स्टेप आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आज बरेचसे आपण पाहायला गेलं तर ओव्हर स्टेप मात्र पाहिलं. लाईन टच गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जर आपण मैदानात पाहिलं गेलं तर कुणाल. 6 धावा धावलकावरती धावाच्या नोंदवल्या गेल्यात. फ्रीडचा चेंडू मैदानात असणार आहे आणि आजचा दिवसभरामध्ये अजिंक्य कोणता संघ राहणार. अजिंक्य म्हणजे कधी पराभूत न होणं. तुम्ही नाशिक जवळचा रामशेज किल्ला पाहिला असेल. पिंडोरी गावापासून 10 मैलाच्या अंतरावरती असणारा किल्ला, जिथे मात्र प्रभू रामांची मात्र सेज आहे आणि तिथे मात्र खऱ्या अर्थानं अवघ्या काही मावळ्यांनी 6 वर्ष तो किल्ला मात्र अजिंक्य ठेवला. इथे पाहायचे मैदानाच्या आतमध्ये पुढे 7 षटके खेळण्याचा प्रयत्न केला इथे होतोय आणि म्हणून मात्र रामशेज किल्ल्याचं नावाचं रूपांतर झालं अजिंक्य तारा. षटक क्रमांक संपला जाईल. पहिलं 1 षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 7 धावा. एक फलंदाज देखील मैदानामध्ये बाद झालाय. एकूण टार्गेट जर आपण मैदानात पाहिले तर 38 धाब्याचं टार्गेट असणार आहे. चालू असणारा सामना पुन्हा मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. चालू असणारा सामना तिकोना वर्सेस कोरा या 2 संघांमध्ये असणारा सामना. वेळ वाचवायचा वेळ. काल पाहिलं आपण आमच्या आयोजकांना अक्षरशः मैदानावरती 3 वाजले रात्रीचे.
7 धावा धावलगावरती आहेत. गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा आता तयार असेल मैदानाच्या आतमध्ये तुषार. आपल्याकडे खऱ्या अर्थानं 5 रात्री आहेत. एक रात्र गेली. कालची रात्र खऱ्या अर्थानं सर्वांची धावपळ होती. आज थोडस निवांत आहे. म्हणजे आज थोडेसे वेळेत सामने सुरू झालेत. परंतु येणाऱ्या 4 रात्रीमध्ये आपण ज्याप्रमाणे छत्रपती शंभू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, त्याही पलीकडे क्रिकेटचे काही किस्से मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. 7 धावा धावलगावरती आहेत. गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज तयार असेल तुषार. स्ट्राईक पुढे असणारा फलंदाज धीरज. 7. आता पाहायचे कोण कोणाला देणारे कशी साथ. आमचे टेक्निशियनना मात्र 2 कॅमेरामॅन साथ देत आहेत. आम्हाला सनी गुप्ते आम्हाला साथ देत आहेत. गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा तयार असणार आहे. वेळ वाचवायचा मित्रांनो, वेळ खूप महत्वाचा आहे. कारण माणसाच्या आयुष्यातील गेलेला वेळ पुन्हा कधीच येत नाही. त्यामुळे वेळेला महत्व द्या. शॉर्ट पिच असेल इथे पाहायचे. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. चेंडूची ते फेकी देखील करेल आणि तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या साहाय्याने धावलगावरती धावा ज्या आहेत त्या 8 आणि मैदानामध्ये पडली पहा 2 संघांची गाठ. 8 धावा धावलगावरती आहेत. गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज तयार तुषार. हा चेंडू पाहते हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र तैनात असेल. सिंगल देखील मैदानामध्ये घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिले ते मैदानात होणार नाही. एका धावेवरती समाधान असेल. एका धावेच्या साहाय्याने 9 धावा ज्या धावलगावरती धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा तयार असेल तुषार. उजव्या क्रमांक पाहतोय ती मैदानामध्ये मारा करेल. हलक्या क्रमांकाचा चेंडू खेळून काढला जाईल. मैदानामध्ये पहा इथे एक सिंगल देखील मैदानात मिळेल आणि एक सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या देखील आपण मैदानात पाहतोय 10 धावा ज्या धावलगावरती धावा इथे नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक जर आपण मैदानात पाहिले तर षटक क्रमांक अगदी दुसरं षटक जे मैदानात सुरू आहे. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे चेंडूपर्यंत पोहोचेल. नो बॉल देखील पंचांनी ते कळवलाय. संघाची धावसंख्या जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर संघाची धावसंख्या पाहिजे पुढे सरसावून देखील जाईल. धावलगावरती धावा ज्या असणार त्या 12 धावा ज्या स्कोर कार्ड वरती ते नोंदवल्या गेल्यात. आनंदाची बातमी जेव्हा मी लोणावळा प्रीमियर लीगची एक माहिती जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल की लोणावळा प्रीमियर लीग ही जरी नावानं लोणावळा प्रीमियर लीग लोणावळापुरी मर्यादित असेल परंतु ही क्रिकेटची स्पर्धा आता फक्त लोणावळापुरती मर्यादित राहील नाही. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवरती लागले गेलंय. तुम्ही कालचा दिवस पाहिला असेल. काल चैतन्य नगरीचे व्यवस्थापक आदरणीय संभाजीदादा पडवळ देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे. ओहो इथे पुन्हा पाहायचं मैदानामध्ये पहा आडव्या पट्ट्याने चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे दूरवरची वरती पोहोचलाय. सिंगल जी मैदानामध्ये घेतली जाईल. एका सिंगलच्या साह्याने संघाच्या संघाची पोहोचेल. धावलगावरती 13 धावा ज्या स्कोर कार्ड वरती इथे नोंदवल्या गेल्यात. संभाजीदादा पडवळ साहेबांना मी विनंती करतो आपलं स्वागत आहे. आपण विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. अनेक मान्यवर देखील मात्र जसा मात्र वेळ मिळत आहे तसे मात्र मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा भेट देण्यासाठी मात्र उपस्थित आहेत. 13 धावा धावलगावरती आहेत. या दरम्यान पाहिजे बॅकफुटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदान होईल. क्षेत्ररक्षक दूरवरती देखील असेल. सिंगल तर मैदान घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु इथे मैदान पहा प्रयत्न इथे केला जात नाहीयेत. एकेरी दुहेरी धावांवरती विश्वास निर्णय ठेवलाय. खऱ्या अर्थानं का जोशी काका ही क्रिकेटची स्पर्धा गतवर्षी देखील आपण पाहिली परंतु यावर्षी खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मात्र या स्पर्धेवरती लागले गेले. कालची क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थानं जर पाहिले गेले तर तब्बल 15,000 प्रेक्षकांनी ही क्रिकेटची स्पर्धा काल पाहिली. हे लोणावळा प्रीमियर लीगचं यश आहे. हलक्या चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानात होईल आणि पहा इथे मैदानामध्ये खऱ्या अर्थानं त्याही पलीकडे साईप्रीत
14 धावा धाबलकावरती आपण पाहतो निश्चितप्रमाणे 14 धावा धाबलकावरती असणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल आता मैदानाच्या आतमध्ये पाहायचे तिसरं षटक या षटकांच्या या स्पर्धेच्या निमित्ताने संभाजीदादा पडवळ देखील उपस्थित होत आहेत. साहेबांचं देखील मी मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करेल. आपण देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. जाऊया मॅच दिशेने. संघाची धावसंख्या जर आपण मैदानात पाहिली तर संघाची वाढती धावसंख्या म्हणजे पोहोचेल धाबलकावरती 15 धावा. वरद गोलंदाजी मार्कवरती कामगिरी करेल. शॉर्ट पिच असेल इथे मैदानात पाहायचंय. आडव्या पट्ट्यांच्या इथे खेळून काढला जाईल. सिंगल तर मैदानात घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानात होणार नाही. एका धावेवरती समाधान असेल आणि एका धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या म्हणजे पोहोचेल धाबलकावरती. धावा ज्या आहेत त्या 16 धावा. षटक क्रमांक तिसरं जे मैदानात सुरू आहे. हलक्या त्रपटाची खेळू काढण्याचा प्रयत्न देखील इथे होतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल 17 धावा धाबलकावरती आहेत. क्रिकेट आणि क्रिकेट जीवन पाहायला गेलो तर लोणावळा परिसरातील लोणावळा तळागाळामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या नसानसामध्ये भिनलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर जिद्दीच्या जोरावरती खेळणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे जोश, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे कष्ट, क्रिकेट म्हणजे धैर्य, क्रिकेट म्हणजे संयम आणि क्रिकेट म्हणजे जीव आणि क्रिकेट म्हणजे पार. आणि ते पाहायच्या मैदानाच्या मध्ये पुढे सासष्टी खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. निश्चित म्हणून पाहतोय लोणावळा प्रीमियर लीग छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने मात्र या स्पर्धेचं आयोजन होत आहे. कालचे आपण पाहतोय विनर्स ज्यांनी मात्र काल एकही सामना पराभव मात्र पाहिला नाही अशा आदरणीय उदय सर हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. यावेळी पाहिजे मोठा फटा खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक इथे चेंडूला फील्ड देखील करतोय. चेंडूची फेक इथे होईल आणि तो पर्यंत पहा घेतलेली सिंगल. स्पर्धेच्या निमित्ताने पाहिले तर रजाक शेठ पठाण देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील लोणावळा प्रीमियर लीग मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. स्कोर कार्ड वरती मी तुम्हाला घेऊन जाईल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धाबलकावरती आहेत. समीकरणाकडे घेऊन जातो. उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत आता 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 19 धाब्यांची गरज. 12 चेंडू 19 धावा हे समीकरण मैदानात असणार आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर आता जागतिक शिवजयंती आपण पाहिली असेल 19 फेब्रुवारी मध्ये साजरी केली गेली. मधल्या काळामध्ये सनी जर आपण पाहिलं गेलं तर 2-3 वर्षापूर्वीचा काळ जर पाहिला तर बरेचसे वाद सुरू होते. छत्रपती शिवरायांचा जन्म ही तिथीप्रमाणे जयंती साजरी करायची की तारखीप्रमाणे साजरी करायची. परंतु छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्य 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदारांसाठी एवढं काय करून ठेवलंय. 365 दिवस जरी जयंती साजरी केली ना तरी त्यांचे ऋण आणि त्यांचे उपकार कधीच फिटणार नाही. 19 धावा धाबलकावरती आहेत. शिक्षण मंडळाचे माजी सभापती युवा नेते सन्माननीय रजाक शेठ पठाण यांचंही लोणावळा प्रीमियम लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती की व्यासपीठावर विराजमान व्हायचे. गोलंदाज तयार ऋषी. यावेळी पाहिजे पुढे साचाशने खेळला जाईल. चेंडू मात्र पहा लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये केवळ पोहोचलाय. सिंगल तरी घेतली. नो बॉल देखील इथे पंचांनी कळवलाय. नो बॉल कळवलाय. नो बॉल का दिला गेला निश्चित आपण देखील मैदानात पाहणार आहोत. सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय 5 खेळाडू बाहेर आहेत. पहा पंचांचे किती दक्ष आहेत. अतिदक्ष पंच मैदानात पाहतो आणि गतवर्षी देखील मात्र या स्पर्धेची कामगिरी तुम्ही पाहिली असेल. आणि खऱ्या अर्थानं स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये खऱ्या अर्थानं स्पर्धा शांततेत पार पाडण्यामध्ये पंचांची खूप मोठी जबाबदारी असते. परंतु खऱ्या अर्थानं आपण नेहमी पाहायला गेलं तर स्पर्धा पार पाडण्यासाठी या व्यक्तीचं खूप मोठं महत्वाचं योगदान आहे. आणि पंच देखील मी कौतुक करेल. पहा काय जबरदस्त मात्र त्यांचं लक्ष आहे. चाणाक्ष आणि हुशार पंच देखील आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय स्पेशल अगदी रायगड मधून मात्र आपल्यासोबत मात्र ते जोडले जात आहेत. स्कोर कार्ड वरती मी तुम्हाला घेऊन जाईल. 21 धावा धाबलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्यात.
नेहरू मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री जितू शेट्टी येवले यांचेही लोणावळा प्रीमियम लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फ्री हिट. स्ट्राईक पुढे असणारा फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये धीरज. डावखुऱ्यात असणारा हा खेळाडू. विनंती असेल वेळ वाचवायचा आहे तुम्हाला. 20 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि 20 मिनिटांमध्ये तुमचा एक डाव एक इनिंग संपणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. ऋषिकेश जो आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. चौथं षटक मध्ये सुरू आहे मित्रांनो. वेळ वाचवा. आता कधी कधी होतं काय 11च्या 11 कॅप्टन जर असले ना मग वेळ जास्त जातो. गोलंदाज तयार. हलक्या धावेचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफ मध्ये चेंडू अडवला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानामध्ये होणार नाही. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक मैदानामध्ये सुरू असेल. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय चौथं. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 11 माफ करा. उद्योजक आदरणीय प्रवीण भाऊ लोहार देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे. पुढे सारसा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 डीजे. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे आपण मॅच बघताय पण ग्राउंडच्या बाहेरून मॅच बघायची आहे. जे स्टंपच्या पाठीमागे उभे आहेत त्यांना विनंती की आपण ग्राउंडच्या बाहेरून मॅच बघायची आहे. कृपया आपण ग्राउंडच्या बाहेर थांबून मॅच बघायची. हो हा चेंडू पाहायचा मैदानामध्ये अगदी कृपया प्रेक्षकांना विनंती आहे आपण ग्राउंडच्या बाहेर थांबायचंय. हा चेंडू आपण मैदानात पाहिलं गेलं तर आताचा चेंडू काय असेल पंच. अंपायर आताचा चेंडू काय. आताचा निर्णय काय. डॉट बॉल डेड बॉल. पंचांनी मृत चेंडू इथे घोषित केलाय. शॉर्ट पिच असेल इथे पाहिजे. पुल तर केलाय हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक आणि इथे पहा चेंडू पोहोचला आउट ऑफ द पार्क. फलंदाज बाद. नतमुक्याची नाकामध्ये गे अंबा सवारी सवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. मैदानामध्ये पाहिजे तर 9 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे त्या 16 धावा. आलेल्या पुन्हा एकदा मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करेल. चुकबुलने काही मान्यवर मात्र आपल्या नावं त्यांची मात्र आमच्यापर्यंत समजत नाहीयेत. जर कोणी मान्यवर आले असतील तर त्यांना देखील मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. आयोजक कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. जाऊया बाय पुन्हा मॅच दिशेने. पहा इथे सिंगल देखील घेतली. ओव्हरफुल टाचिंग असेल. सरळ बॅटिंग फटका खेळण्याचा प्रयत्न. या स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक आदरणीय प्रकाशजी कारके देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे आणि त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर या. इथे पाहिजे मोठा फटका तर खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष आदरणीय अरविंदजी फाटक.
हे देखील या स्पर्धेचे मित्रांनो उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. आणि त्यांना देखील मी विनंती करतो, आपण देखील व्यासपीठावरती या. तर जाऊया मॅच दिशेने. आपण पाहतोय मैदानामध्ये एका पाठोपाठ एक फलंदाज देखील इथे मैदानामध्ये पाहायला गेले तर आपण पाहतोय बाद देखील होत आहेत. आता बॅट्समन नेम कळवा. 6 चेंडू शिल्लक आहेत, 14 धावांची गरज आहे. अभिजित नवीन फलंदाज मध्ये दाखल झालाय. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये येईल आता वरद. यावरच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या आणि एक फलंदाज देखील त्याने मैदानामध्ये बाद केला होता. आता पाहायचं मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. चला वेळ वाचवा मित्रांनो, विनंती असेल वेळ वाचवणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो निचून मैदानामध्ये पाहणार आहोत. वरद गोलंदाजी मार्कवरती तयार असेल. स्ट्रायकवरती फलंदाज तयार. अभिजित गोलंदाज तयार. उजेत्र मारा करेल वरद. पुढे सारसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला, मग पाहते ते मैदानात होईल. ऑन साइडला खेळून काढलेला हा चेंडू असेल, सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाईल. एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 25 धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. 5 गेंदे 5 चेंडू 13 धावा. 13 धावा 5 चेंडू. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळला जाईल, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक इथे पाहायचे, चेंडूच्या खाली फलंदाज मैदानामध्ये बाद होईल. फलंदाज आपण पाहतोय ते मैदानामध्ये एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानामध्ये बाद देखील होत आहेत. शेवटच्या 4 चेंडू शिल्लक असतील, 13 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो देखील इथे मैदानात दाखल होईल. गोलंदाज तयार. ओ इथे पाहायचं मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी अपील देखील होतीये आणि पंचाने इथे केली तर्जनी आकाशाकडे. फलंदाज बाद. चेंडू शिल्लक आहेत, 13 धाब्याची गरज. पुन्हा पाहिजे मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदान होतोय. फलंदाज मैदानामध्ये बाद होईल. थँक्यू. चला न्यू बॅट्समन मैदानाच्या बाहेर. मैदानामध्ये पहा नवीन फलंदाज सनी आणि आकाशी जोडी मैदानामध्ये असेल. पुढे सारसा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मैदानात पाहायचे फलंदाज देखील इथे मैदानामध्ये बाद होतोय. आणि पहा इथे सामना इथे जिंकलाय कोराई संघाने. विजयी संघाचं देखील अभिनंदन. आजच्या पहिल्या सामन्यात विजयाचा झेंडा देखील फडकवलाय आणि यानंतरचा देखील होणारा सामना आपण जो मैदानात पाहणार आहोत यानंतरचा होणारा सामना असेल राजगड किंग्स यांच्या विरोधात तोरणा रायडर्स या दोन संघामध्ये यानंतरचा होणारा सामना.